मित्रांनो, आज आपण अंडा बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत. अंडे न आवडणारे सुद्धा ही अंड्याची बिर्याणी अशा पद्धतीने जर तुम्ही केली तर नक्कीच खातील. चला तर मग आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करूया. इथे बिर्याणीसाठी 2-3 मोठ्या आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत आणि 2-3 टोमॅटो मीडियम आकाराचे कट करून घेतलेले आहेत. इथे पुदिना, कोथिंबीर कट करून घेतलेला आहे. 2-4 हिरव्या मिरच्या आणि बटाटे घेतलेले आहेत 2 अर्धे अर्धे कट करून. इथे तेलामध्ये आपल्याला कांदा फ्राय करायचा आहे थोडा. एक छोटा कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. हा कांदा आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. लेअरिंगसाठी हा कांदा आपण वापरणार आहोत. इथे कांदा आपला फ्राय करून झालेला आहे. काढून घेऊया कांदा. आणि याच तेलात आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत. साधं जिरं घेतलेलं आहे, लवंग घेतलेली आहे, काळी मिरी घेतलेली आहे, दालचिनी घेतलेली आहे, हे चक्रीफूल आहे असं तोडून घेतलेलं आहे आणि हे तेजपत्ता आणि 2 विलायची घेतलेली आहे. हे आपल्याला तेलात टाकायचं आहे. एकदम कडकडीत तेलात टाकायचं नाही आहे, नाहीतर ते जळून जातं. आणि लगेचच आपल्याला याच्यात कांदा टाकायचा आहे परतण्यासाठी. हा कांदाही आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. इकडे कांदा आपला परतत आहे तोपर्यंत आपण भात शिजवून घेऊया. भात शिजवताना आपल्याला मीठ, काही खडे मसाले, पुदिना, कोथिंबीर कट करून टाकायचे आहे आणि लिंबाचे 2-3 थेंब टाकायचे आहेत जेणेकरून भात आपला मोकळा मोकळा होईल. इथे मी कांद्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकत आहे. दोन 4 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. आता आपण टोमॅटो टाकून घेऊया याच्यात आणि टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि नंतर याच्यात दही ॲड करायचं आहे. आता आपण याच्यात मसाले टाकून घेऊया. हळद टाकायची आहे, लाल मिरची पावडर, धना पावडर, कांदा लसूण मसाला आणि बिर्याणी मसाला टाकायचा आहे याच्यात. आणि हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे बघू शकताय मसाल्याला तेल सुटलेलं आहे. याच्यात आपण बटाटे टाकणार आहोत अगोदर आणि अंडे आपण शेवटी टाकणार आहोत. थोडं मीठ टाकूया चवीनुसार. आणि आता अंडे टाकून घेऊया. आणि ते बघू शकताय मसाला आपला दिसायला खूप सुंदर दिसतोय आणि वासही खूप छान येतो याचा. नक्की एकदा घरी ट्राय करा मित्रांनो, खूप आवडेल तुम्हाला. सेम अशा पद्धतीने अंडा बिर्याणी बनवून बघा. आणि आता आपल्याला याच्यात थोडंसं पाणी टाकून इकडे आपला बिर्याणीसाठी लागणारा मसाला तयार झालेला आहे आणि तो मी अशा टोपमध्ये ओतून घेतलेला आहे. याच्यावर आपल्याला तांदूळ असा टाकायचा आहे. आणि आता आपल्याला याच्यात फ्राय केलेला कांदा टाकायचा आहे याच्यावर.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त कांदा टाकू शकता. इथे पुदिना आणि कोथिंबीर टाकायची आहे भरपूर अशी. आणि वरून असं तूप टाकायचं आहे. तुपामुळे फ्लेवर खूप छान येतो. फूड कलर टाकायचा आहे थोडा. आणि ही बिर्याणी आता आपण दम द्यायला ठेवून देऊया. इथे बघू शकताय बिर्याणी आपली तयार झालेली आहे मित्रांनो. आणि ह्याला मी स्मोक दिलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर देऊ शकता, नसेल तर काही हरकत नाही. तांदूळही आपला छान शिजलेला आहे. इथे मी कोलम तांदूळ वापरलेला आहे. तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता, कारण आमच्या घरात बिर्याणीचा तांदूळ आवडत नाही. तर इथे बघू शकता आपली बिर्याणी मस्त तयार झालेली आहे. तुम्ही असेच ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.